श्री स्वामी समर्थ. आपल्यासाठी स्वामी समर्थ लवकरच एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत. खूप साऱ्या महिलांची उत्सुकता ही शिगेला पोचलेली आहे की ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्म भरला, पण मात्र आमचे पैसे कधी येणार आहेत तर ते अजूनही महिलांना निश्चित झालेलं नाही. तर त्यासाठीच मी ही आनंदाची बातमी घेऊन येणं आलो आहे. तर आजच आपल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली आणि त्यामध्ये 2 नवीन बदल हे करण्यात आले. तर ते बदल कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण यामध्ये जाणून घेणार आहे. ठीक आहे की येणारे आपल्याला 6 ते 7 दिवसामध्ये काहीतरी ते आपण बघू शकता की 7 दिवसामध्ये पैसे हे येणार आहेत. पण मात्र तरीही खूप साऱ्या माता भगिनींना असा प्रश्न पडला आहे की ज्यांचे फॉर्म अजून अप्रूव्ह झालेले नाही, तर त्यांनी यामध्ये काय करायचं, तर कशा पद्धतीने सर्व पैसे येणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मी आपल्यासाठी अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो, त्यामुळे व्हिडिओलाही लाईक करायचे आणि हो, आपला जर काही प्रश्न असेल तर मला त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की विचारायचं आहे. मी आपल्याला त्याचं उत्तरही देणार आहे. यामध्ये बघू शकतो की आजचीच ही नवीन आपल्याला की लाडक्या बहिणीला लाभ हस्तांतरण करण्याची चाचणी यशस्वी झालेली आहे. मी आपल्यासाठी कालच एक व्हिडिओ घेऊन आलो होतो की त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक ज्या महिलांना यामध्ये पैसे मिळणार आहेत तर त्या महिलांच्या खात्यामध्ये 1-1 रुपया हा पडला असून आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये जर 1-1 रुपयाचा मेसेज आलेला आहे तर त्याच महिलांसाठी 16 आणि 17 ऑगस्ट ठीक आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींना बँक खात्यात थेट हस्तांतराचा सरकारचा मानस आहे. तर यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले होते तर त्या सर्व महिलांची काय तर अर्जाची छाननी झालेली आहे आणि अर्जाची छाननी झाल्याच्या नंतर 16 ते 17 ऑगस्ट या रोजी काय होणार, तर सर्व महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये या 2 दिवसामध्ये पैसे हे पडणार आहेत. पण मात्र आता यामध्ये ज्या काही महिलांनी मला प्रश्न विचारले आहेत तर मी आता यामध्ये त्यांचं उत्तर देणार आहे. तर आता खूप साऱ्या महिलांना असा प्रश्न पडला आहे की आमचे जर अर्ज मंजूर झाले नाहीत पण तरी काही टेन्शन घ्यायचं नाही की ज्यांचे अर्ज 14 ऑगस्टपर्यंत ठीक आहे, तर आपण पूर्ण एक वेळेस वाचून घेऊया. या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथून होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झाले आहेत तर त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे हे पडणार आहेत. तर म्हणजेच भगिनींनो, याचा अर्थ असा होतो की आपले जर 14 ऑगस्टपर्यंत जर आपला फॉर्म हा अप्रूव्ह झाला असेल ठीक आहे, जर 14 ऑगस्टपर्यंत आपला फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तर येणाऱ्या 17 तारखेला आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट 1,500 रुपये हे पडणार आहेत. हे आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आणि हो, आता पुढील प्रश्न शिल्लक राहतो की ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला नाही, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला नाही तर त्यांना येणारा हा हप्ता सोडून जो पुढचा हप्ता येईल तर त्या हप्त्याच्या वेळेस त्यांना एकूण 3,000 रुपये हे मिळणार आहेत. तर त्यांनी लक्ष ठेवायचं, म्हणजे ह्या ज्या मागच्या हप्त्याचे जे पैसे तर ते पैसे त्यांना 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर येणार आहेत आणि पुढच्या हप्त्याचे जे 1,500 रुपये असतील तर तेही त्यांच्या खात्यावर येणार आहेत. तर असे एकूण मागचे 1,500 आणि त्यानंतर पुढच्या सप्टेंबरमधील जे 1,500 असे एकूण 3,000 रुपये हे त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही. जर हा हप्ता तुम्हाला मिळाला नाही तरी पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचे पैसेही मिळणार आहेत. ठीक आहे, मग यासाठी आपण लवकरात लवकर ज्यांचा फॉर्म बाकी असतील तर त्यांनी हे फॉर्म भरायचे. आता आपण मागे पाहू शकत होतो की फॉर्ममध्ये काय झालं होतं, तर ज्यांना ऑथराईज केलं होतं म्हणजेच जे माही सेवा केंद्रावाले किंवा CSC केंद्रावाले तर तेच फक्त या ठिकाणी फॉर्म हे भरू शकत होते. पण मात्र असं तसा नव्हतं. तर जनरल वुमन तर म्हटलं कोणतीही स्त्री यामध्ये किंवा कोणतेही मोबाईल कोणताही पुरुष यामध्ये फॉर्म भरू शकतो. पुरुष म्हणजे तो पुरुष आपल्या बहीण माता भगिनी यांचा स्त्रियांचा यामध्ये फॉर्म हे भरू शकतो. आणि आपण इथे बघू शकतो जनरल वुमन म्हणजेच सामान्य महिला यामध्ये फॉर्म भरू शकतात. फक्त आपण इथे क्लिक करायचं की सामान्य महिला या डॉटवर क्लिक करायचे आणि आपला फॉर्म भरायला सुरुवात हे करायची आहे. तर सर्वांचे फॉर्म हे अप्रूव्ह होणार आहे. यामध्ये काही टेन्शन घेऊ नका. सर्वांचे फॉर्म काय होणार आहे तर अप्रूव्ह होणार आहे. फक्त आपण दिलेला फोन नंबर, आधार नंबर, बँकेचा पासबुक हे सर्व आपण व्यवस्थितपणे चालू ठेवायचं आहे, जेणेकरून सरकारकडून जीही अपडेट येईल तर ती अपडेट आपण व्यवस्थितपणे यामध्ये बघू शकतो. आणि तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे मेसेज पाहिले असतील की त्यामध्ये काय सांगत आहेत की माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तर माझी लाडकी बहीण योजना बंद वगैरे काहीही होणार नाही आहे. बंधू भगिनींनो, आपल्याला या 17 ऑगस्टच्या आतमध्ये जे पैसे मिळणार आहेत तर ते सर्वांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ते पैसे आपल्यालाही मिळतील. यामध्ये कोणताही दोराही नाही की यामध्ये माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तर यामध्ये कोर्टामध्ये या व्यतिरिक्त काहीतरी आव्हान करण्यात आलं होतं की माझी लाडकी बहीण योजना ही बंद व्हायला हवी. असा काही जनसामान्यांचा आदर होता की ही योजना चालू राहायला नको पाहिजे, पण असं काही झालं नाही. तर कोर्टाने या योजनेच्या बाजूने निकाल दिलेला आहे व ही जी योजना आहे तर माझी लाडकी बहीण योजना ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. म्हणजेच आपल्या येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांना आनंद झाला असेल आणि जर आपल्याला आनंद झाला असेल तर थोडा आनंद आनंदामध्ये मलाही सामील करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार भगिनींनो, आपण काही दिवसांपूर्वी माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरला होता
आणि त्यामध्ये काल शासनाने म्हणजेच 9 ऑगस्ट 2024 रोजी हे बघायचं आहे, बँकेमध्ये आपला 1 रुपया हा काय केलेला आहे तर ट्रान्सफर केलेला आहे. आणि हा 1 रुपया ट्रान्सफर कोणाकडून झालेला आहे तर मुख्यमंत्री, हे बघू शकता आपण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत काल आपल्याला 9 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या खात्यामध्ये 1 रुपया हा ट्रान्सफर झालेला आहे, जेणेकरून त्यांनी त्याची पहिली चाचणी केलेली आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण पुढील माहिती या व्हिडिओमध्ये सर्व पाहून घेऊयात की आपल्या खात्यामध्ये जर आला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आणि पहिला हप्ता हा कधी येणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे तेही आपण या सर्व यामध्ये डिस्कस करूया. आणि हो, जर आपल्याला 1 रुपया आला नसेल तर आपण यासाठी काय करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. पण मात्र आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून आपला पहिला हप्ता हा आपल्याला मिळेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला पहिला हप्ता हा रक्षाबंधनच्या आधी म्हणजेच 19 ऑगस्टच्या पहिलेच आपल्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून सर्व बहिणींना भेट म्हणून हा हप्ता आपल्याला देण्यात येणार आहे. तर यामध्ये ज्यांना असा प्रकारचा मेसेज आलेला असेल तर त्यांनी असं समजायचं की आपल्याला येणाऱ्या 5 ते 7 दिवसांमध्ये आपल्या खात्यावर 1500 रुपये म्हणजेच पहिला हप्ता हा येणार आहे. खूप साऱ्या महिलांचे अर्ज जे आहेत ते अर्ज अप्रूव्ह होऊन सुद्धा त्यांना काल 1 रुपयाही मिळालेला नाही. आणि त्यानंतर यामध्ये 15 लाख महिलांचे काय झालेले आहेत तर अर्ज हे नामंजूर झालेले आहेत. तर आपण यासाठी काय करायचं आहे तर आपण यासाठी सर्वात पहिले जाऊन आपण चेक करायचं आहे की आपलं जे आधार कार्ड आहे तर ते बँकेसोबत आपलं लिंक झालेलं आहे का. आणि हो, जर आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक झालेलं नसेल तर आपण यासाठी इंडियन पोस्ट बँक म्हणजेच पोस्टाच्या बँकेमध्ये जाऊन आपण त्वरित आणि लवकरात लवकर खातं खोलायचं आहे. आणि आपण जे पासबुक दिलं होतं तर त्या पासबुकच्या ऐवजी आपण या नवीन पासबुकचा आपण यामध्ये काय करायचं तर नंबर द्यायचा आहे. कारण इंडियन पोस्ट बँक आणि आधार कार्ड लिंक आहे तर लगेच लिंक होतं आणि आपल्याला एकाच दिवसामध्ये इंडियन पोस्ट बँकेमध्ये आपल्याला खातं हे काढून मिळतं. त्यामुळे आपण शक्यतोवर प्रयत्न करून आपण इंडियन पोस्ट बँकेमध्ये खातं काढायचं आहे. आणि आपण जो फॉर्म भरला तर त्या फॉर्मसोबत आपल्याला इंडियन पोस्ट बँकेचं हे खातं जोडायचं आहे, जेणेकरून आपल्याला 19 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या पहिले आपल्या खात्यामध्ये काय तर पैसे हे येऊन जाणार आहेत. आणि जर आपल्याला इंडियन पोस्ट बँकेमध्ये जर खातं खोलायचं असेल तर यासाठी काय काय कागदपत्र लागतात तर मी आपल्याला पहिलेच सांगून देतो. तर यामध्ये सर्वात पहिले ओळखपत्र. तर ओळखपत्रामध्ये काय आहे तर आपलं आहे आधार कार्ड आहे, त्यानंतर पासपोर्ट असेल तर पासपोर्टही चालेल, आणि ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा आपलं चालेल. तर आपल्याकडे बाकी काही नसेल तर आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, नाही आधार कार्ड हे प्रत्येकाकडे हे असतात. ठीक आहे. तर सर्वात पहिलं ओळखपत्र झालं आपलं आधार कार्ड. त्यानंतर यामध्ये 2 पत्त्याचा पुरावा, उदाहरणार्थ युटिलिटी बिल असेल किंवा तर भाडे करार असेल तर आपण तो पत्त्याचा पुरावा म्हणून इथे न्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 3 अलीकडील पासपोर्ट साईजच्या छायाचित्र. तर आपले जे फोटो आहेत तर फोटो आपण घेऊन जायचे, की जे आपण आता नुकतेच काढलेले पासपोर्ट साईजचे फोटो आहेत तर ते फोटो आपण घेऊन जायचे. आणि खाते उघडण्यासाठी भरलेले फॉर्म, तर इथे फक्त 4 पुरावे आपल्याला लागतात. आणि आपल्याला इंडियन पोस्ट बँकेमध्ये तर हातोहात आपल्याला काय मिळतं तर खातंही उघडून दिलं जातं. त्यामुळे जर आपला आतापर्यंत 1 रुपया जर आला नसेल तर आपण यासाठी नक्की प्रयत्न करायचा आहे आणि हे सर्व आपण काढून घ्यायचं आहे. मी आशा करतो की आपल्याला व्हिडिओ चांगला वाटला असेल. आणि हो, जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.